सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज मी तुमच्याशी एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयावरती बोलणार आहे. मित्रांनो, हा विषय ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही बाजारातून गुळ विकत घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. हा फक्त गुळाचा विषय नाही, हा तुमच्या घरचा विषय आहे, तुमच्या मुलांचा विषय आहे आणि साहजिकच तुमच्या आरोग्याचा विषय आहे, तुमच्या आई वडिलांच्या श्वसनाचा विषय आहे, प्रत्येक नागरिकाचा जगण्या मरण्याचा विषय सुद्धा आहे. आज मी तुमच्याशी खास करून या महत्वाच्या गंभीर विषयावरती चर्चा करणार आहे. मित्रांनो, ही माहिती चौकशीत जर खरी ठरली तर हा केवळ अन्न भेसळीचा विषय ठरणार नाही. हा विषय ठरणार आहे सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्वाचा गंभीर प्रश्न ठरणार आहे. मित्रांनो, आपण गुळ खातोय की हळूहळू विष खातोय? आपण आपल्या मुलांना पौष्टिक अन्न देतोय की त्यांच्या शरीरात विषारी घटक पोहोचवतोय? हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपण शेतकऱ्यांचा नैसर्गिक गुळ खातोय की भेसळयुक्त आणि तयार झालेला गुळ आपण खातोय? मित्रांनो, हे जाणून घेणं आज काळाची गरज बनलेली आहे. हे प्रश्न मी तुम्हाला घाबरवण्यासाठी विचारत नाही. हे प्रश्न विचारतोय कारण याच्या मागे दडलंय वेगळंच काय. दौंड तालुक्यातील काही गुऱ्हाळांबाबत अत्यंत महत्वाच्या गंभीर आरोप झालेले आहेत, टीका झालेल्या आहेत. गुळ तयार करण्यासाठी प्लास्टिक, रबर, टायर, चप्पल किंवा इतर घातक कचरा जाळून हा गुळ तयार केला जातोय. विचार करा, तो धूर हवेत विरघळतोय की आपल्या फुफ्फुसात जातोय, आपल्या मुलांच्या शरीरात जातोय, आपल्या शेतातल्या पिकांवरती हा धूर बसतो, धूळ बसते आणि शेवटी पुन्हा आपल्या ताटातच येते. खरंय का खोटं? मित्रांनो, हा केवळ एका गावाचा प्रश्न नाही, हा संपूर्ण दौंड तालुक्याचा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा सुद्धा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. अन्न सुरक्षेचा प्रश्न आहे. जर आज आपण बोललो नाही, गप्प बसलो, तर उद्या प्रत्येक नागरिकाला याची किंमत मोजावी लागेल. खरंय का खोटं आहे? मित्रांनो, लोकांना आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी थेट आव्हान करतो. आज मी प्रत्येक आई वडिलांना विनंती करतो. विषय खूप गंभीर आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. प्रत्येक डॉक्टराला, प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक पत्रकाराला आणि प्रत्येक जबाबदार नागरिकाला सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. दादा, हा व्हिडिओ महत्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. कारण हा कोणत्याही पक्षाचा विषय नाही, हा कोणत्याही जाती धर्माचा विषय बिलकुल नाही. हा जनतेच्या आरोग्याचा विषय आहे, म्हणून हा विषय गंभीर आहे, महत्वाचा आहे. आता विषयाची सखोल मांडणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आज आपण क्रमाक्रमाने जाणून घेणार आहोत की गुऱ्हाळामध्ये प्लास्टिक किंवा रबर जाळले तर त्याचा दूरगामी परिणाम आपल्या शरीरावरती काय होऊ शकतो. विषय खूप महत्वाचा आहे. गुळामध्ये भेसळ झाली तर शरीरावरती त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. लहान मुलांवरती याचा सर्वाधिक परिणाम कसा काय होतो जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. शेतकऱ्यांच्या शेतीवर, पर्यावरणावर याचा काय परिणाम होऊ शकतो ते सुद्धा जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. अन्न सुरक्षा कायदा काय सांगतो जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रशासनाची जबाबदारी काय आहे ते सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि संभाजी ब्रिगेडची सगळ्यात मोठी ठोस भूमिका काय राहणार आहे ते सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. आपण कुणावरती विनाकारण आरोप करणार नाही, कोणताही राजकीय अजेंडा आपण या व्हिडिओमध्ये मांडणार नाही. आपण फक्त पुरावे, कायदा आणि जनतेच्या आरोग्याविषयी या 3 गोष्टींविषयीच बोलणार आहोत. जर कुणी निर्दोष असेल तर ते चौकशीत समोर येणारच आहे, आणि जर कुणी दोषी असेल तर त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून.
चला तर मग सुरुवात करूया आपल्या मूळ उद्देशाला, व्हिडिओ. मित्रांनो, दौंडमध्ये गलावणवाडीमध्ये नेमकं घडलंय काय आणि संपूर्ण दौंड तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने हा विषय गंभीरतेने घ्यावा अशी सुद्धा विनंती सुरुवातीलाच करीत आहे. आता आपण या विषयाची पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. दौंड तालुका हा ऊस उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो, पण या भागात शेकडो शेतकरी ऊस पिकवतात आणि हंगामात अनेक ठिकाणी गुऱ्हाळे सुरू होतात. गुळ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा कणा आहे, भाग आहे. शेतकऱ्यांच्या कष्टातून तयार होणारा गुळ हा नैसर्गिक, पौष्टिक आणि आरोग्यासाठी लाभदायक असतो असं सुद्धा मानलं जातं. परंतु गेल्या काही वर्षात काही ठिकाणी नफेखोरीच्या हव्यासापोटी तक्रारींमध्ये उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी आरोग्य धोक्यात येतं, इंधनाचा वापर, अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि गुळाच्या गुणवत्तेबाबत असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, मी येथे स्पष्ट सांगू इच्छितो की दौंड तालुक्यातील सर्व गुऱ्हाळे चुकीची कामं करतात असा आमचा अजिबात दावा नाही. अनेक गुऱ्हाळ मालक प्रामाणिकपणे नियमांचे पालन करून उत्कृष्ट दर्जाचा गुळ तयार करतात. त्यांचं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करतो, सन्मान करतो, आभार मानतो. जर काही मोजकी गुऱ्हाळे बेकायदेशीर मार्गाने उत्पादन करत असतील तर त्याचा फटका संपूर्ण गुळ उत्पादकाला होतो, उद्योगाला होतो, प्रामाणिक शेतकऱ्याची बदनामी होते आणि साहजिकच गुळाचा दर्जा खालावतो. ग्राहकांचा विश्वास डळमळीत होतो, तुटतो. एक महत्वाची मागणी, एक महत्वाचा प्रश्न या प्रशासनाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून विचारतो. जर सर्व काही नियमानुसार चालत असेल तर चौकशी करण्यात काय भीती आहे? जर गुळ शुद्ध असेल तर नमुने तपासण्यास काय हरकत आहे? जर परवाने वैध असतील तर कागदपत्रे दाखवण्यास काय अडचण निर्माण होते? आणि जर उत्पादनाची प्रक्रिया नियमानुसार होत असेल तर पत्रकारांना आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ, विरोध कशासाठी केला जातोय? मित्रांनो, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? उलट जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारणे ही प्रत्येक पत्रकाराची, सामाजिक कार्यकर्त्याची आणि जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे. पण जर अशाच प्रकरणाचा अनियमितता इतर ठिकाणीही होत असेल तर हा केवळ एका गावाचा विषय राहत नाही, तो संपूर्ण दौंड तालुक्याचा, संपूर्ण महाराष्ट्राचा आणि साहजिकच ग्राहकांच्या आरोग्याचा विषय बनतो. म्हणूनच आमची मागणी स्पष्ट आहे. दौंड तालुक्यातील सर्व गुऱ्हाळांची संयुक्त आणि निष्पक्ष तपासणी झाली पाहिजे. कारण चौकशीमुळे दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होते, खरंय का खोट आहे? आणि दुसरी म्हणजे जे प्रामाणिक आहेत, जे लोक प्रामाणिक आहेत त्यांचे नाव स्वच्छ होते, दर्जा वाढतो. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो आणि शेतकऱ्यांचा सन्मान सुद्धा टिकून राहतो. लक्षात ठेवा, मी कोणालाही दोषी ठरवत नाही, कोणालाही अंतिम निकष मी काढत नाही. तो अधिकार न्यायालयाचा आहे, तो अधिकार संबंधित तपास यंत्रणेचा आहे. परंतु जर चौकशीत असे आढळले की गुळ तयार करताना प्लास्टिक, रबर, टायर, चप्पल किंवा इतर घातक कचरा जाळून गुळ तयार केला जात असेल तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर बनू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, या चुलीतून जो धूर बाहेर पडतो तो नेमका जातो कुठं? तो धूर फक्त आकाशात उडून जात नाही, तो आपल्या घरामध्ये येतो, तो आपल्या मुलांच्या फुफ्फुसापर्यंत जातो, तो आपल्या शेतातील पिकांवरती बसतो, तो जनावरांच्या चाऱ्यावरती त्या माध्यमातून येतो आणि साहजिकच त्यांच्या पोटात जातो आणि नंतर मग दुधातून, याच्यातून त्याच्यातून पुन्हा आपल्या शरीरात जातो. शेवटी तो आपल्या अन्न साखळीचा भाग बनून येतो. डॉक्टर सांगतात की लहान मुलांना रोगप्रतिकारक शक्ती आणि फुफ्फुसे
अजून विकसित झालेली नसतात. अशा प्रदूषित वातावरणामुळे, धुरामुळे त्यांना वारंवार खोकला, श्वसनाचे आजार, दमा वाढणं, छातीत संसर्ग यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. तर मग त्यांना अशा धुरामुळे अत्यंत हानी पोचते, अधिक त्रास होऊ शकतो. गर्भवती महिलांना अशा प्रदूषित वातावरणापासून शक्य तितके दूर ठेवले पाहिजे, अशी आरोग्य तज्ञांची सर्वसाधारणपणे सूचना सुद्धा असते. आपण ती पाळत नाही. जर सतत विषारी धूर पिकांवरती बसून राहिला तर बांधवांनो उत्पादनाचा दर्जा खालावतो, गुणवत्ता खालावते, पानांचे आरोग्य दूषित बिघडते, पर्यावरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. साहजिकच माती, हवा, पाणी या तिन्ही गोष्टींचे संतुलन बिघडते. साऱ्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, गुळ हा भारतीय परंपरेतील सर्वात आरोग्यदायी पदार्थांपैकी एक मानला जातो. खरंय का खोटं? तोच गुळ जर भेसळयुक्त असेल तर तो औषध राहत नाही, तो शरीरासाठी धोका ठरू शकतो. लक्षात ठेवा, भेसळयुक्त अन्नामुळे, अन्नाच्या सेवनामुळे विकार वाढतात. पोटदुखी, मळवळ, जुलाब, यकृत, मूत्रपिंड याच्यावरती मोठ्या प्रमाणात ताण येतो. अशा असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून गुळाचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेमध्ये तपासणे ही काळाची गरज बनलेली आहे. महत्वाचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, भारतात अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 लागू करण्यात आलेला आहे. कायद्याचा उद्देश मित्रांनो एकच आहे, प्रत्येक नागरिकाला सुरक्षित अन्न मिळाले पाहिजे. जर अन्नामध्ये भेसळ केली, आरोग्यास हानिकारक उत्पादन प्रक्रिया वापरली किंवा ग्राहकांची फसवणूक केली तर संबंधित कायद्यानुसार, लक्षात ठेवा, संबंधित कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. याशिवाय पर्यावरण संरक्षण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदेही तयार केलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी लागू होतात. म्हणूनच हा संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणं ही केवळ मागणी नाही तर प्रशासनाची जबाबदारी सुद्धा आहे. लक्षात घ्या, आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्पष्ट मागणी करतो. गलांडवाडी येथील गुऱ्हाळाची तात्काळ तपासणी करा. गुळाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवा, तपासणीसाठी पाठवा. सर्व कागदपत्रे, या संबंधित सर्व कागदपत्रे तपासा. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष येऊन जागेवरती पाहणी करावी. पत्रकारांना जी धमकी दिली देणाऱ्यांवरती कडकातली कडक कारवाई करावी, कठोर कारवाई करावी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दौंड तालुक्यातील प्रत्येक गुऱ्हाळाची संपूर्ण तपासणी करावी, झालीच पाहिजे. जर सर्व काही नियमानुसार असेल तर तपासणीमध्ये हे स्पष्ट होईल. आणि जर नियमाच्या विरुद्ध असेल तर दोषींवरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी सुद्धा मागणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी करीत आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणालाही बदनाम करण्यासाठी नाही, कोणाविरुद्ध वैयक्तिक आकस सुद्धा काढण्यासाठी नाही. आमचा संघर्ष अटळ आहे. जनतेच्या आरोग्यासाठी, शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी, सन्मानासाठी, शुद्ध अन्नाच्या अधिकारासाठी आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आज प्रश्न एका गुऱ्हाळाचा नाही, आज प्रश्न आहे आपल्या मुलांच्या श्वासनाचा. आज प्रश्न आहे आपल्या आई वडिलांच्या आरोग्याचा. आज प्रश्न आहे आपण खाणारे अन्न खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाला विचारला पाहिजे. मी या महाराष्ट्राचे अन्न औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य नियंत्रण मंडळ, पुणे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित सर्व विभागांना नम्रपणे, ठामपणे आवाहन करतो, या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत चौकशी करा. दोषी कोणीही असो, दोषी
कोणीही असो त्याच्यावरती कायद्याप्रमाणे कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. जर प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये दौंड तालुक्यातील सर्व घोराळांची निष्पक्ष तपासणी केली नाही तर संभाजी ब्रिगेड लोकशाही आणि संविधानिक मार्गाने व्यापक आंदोलन दौंड तालुक्यामध्ये उभे करेल असा ठाम विश्वास या ठिकाणी मांडतो. थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो.